कोल्हापुरात 4 महिने शाहू स्टेडियमवर फुटबॉलचे सामने होतात. क्रीडा रसिक हे सामने पाहण्यासाठी मोठ्या संख्येनं हजेरी लावतात. मात्र गेल्या 10 वर्षांपासून कोल्हापुरातील फुटबॉलला अनुचित वळण लागलंय. संघामधील तीव्र ईर्ष्या, राजकीय वरदहस्तामुळे दिवसेंदिवस वाढत चालली आहे. अनेक सामन्यात खेळाडू आपापसात हाणामारी करतात. मैदानातच त्यांच्या संघाचे पाठीराखे बेभान होऊन अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करतात. सामना सुरू असताना खेळाडूंचे समर्थक मैदानात घुसतात आणि गोंधळ घालतात. या अनुचित प्रकारांमुळे खेळाचा आनंद लुटण्यासाठी मैदानात आलेल्या फुटबॉल शौकीनांना याचा नाहक त्रास सहन करावा लागतो. यंदाचा फुटबॉल हंगाम उद्या सोमवारपासून सुरू होतोय. त्यामुळं फुटबॉल हंगामातील मैदान आणि मैदानाबाहेर होणारे अनुचित प्रकार टाळण्यासाठी कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात यावा. मैदानावर CCTV कॅमेऱ्यांची संख्या वाढवावी. प्रेक्षक गॅलरीत प्रत्येक सेक्शनमध्ये 2 पोलिसांची नियुक्ती करावी. सामना चालू असताना गोंधळ घालणाऱ्या प्रेक्षकांना त्वरित ताब्यात घेऊन त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई करावी आदी मागण्या लोककल्याण फाउंडेशननं केल्यात. फाउंडेशनच्या वतीनं जुना राजवाडा पोलीस ठाण्याचे निरीक्षक किरण लोंढे यांना या मागण्यांचं निवेदन देण्यात आलंय. यावेळी फाउंडेशनचे अध्यक्ष सुहास साळोखे, चंद्रकांत यादव, शलील देसाई, अनिल चव्हाण, राजाभाऊ मालेकर, CM गायकवाड, सुनील जाधव, जगन्नाथ सूर्यवंशी आदी उपस्थित होते.